चे अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनीही मनोगतातून संवाद साधावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मेळा बसस्थानक लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी आपल्यात उपस्थित असलेले आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, पर्यटन मंत्री श्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे ज्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, त्या प्राध्यापक श्रीमती देवयानीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल डिकले, प्रशांत जाधव, बाळासाहेब सानप, केदार आहे, सतीश कुलकर्णी, विजय साने, मनपा आयुक्त करंजकर, जिल्हाधिकारी शर्मा, सीपी कर्णिक, एसटीचे जे विभाग नियंत्रक अरुण सिया आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अतिशय सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसत आहे. खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एसटी बससाठी नाही तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय. एअर कंडिशन हॉल सुद्धा आहे. म्हणजे अगोदर खरंच कुणाला सुद्धा दाखवला फोटो तर ते म्हणते कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे. खरोखरच सगळीकडे हे असंच सुंदर जे आहेत बस स्थानकं व्हायला पाहिजेत. अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ध आपण केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरी सुद्धा जे आहे पहिल्यापेक्षा ते आपलं हे महामंडळ जे एसटीचं ते फायदा दाखवत आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे महिला मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. आता मी जास्त वेळ घेणार नाही, पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही. याचं उद्घाटन, याचं पायपूजन, याचं काय 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 चाललं. शेवटी मी म्हटलं आता बघू, आता नंतरच त्याचा विचार करू काय काय आहे. एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहेत त्याचे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत. आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काय केलं त्याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे हे मागायला पाहिजे ते आमच्या पालकमंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे तर कुठे 2-3 पानाची लिस्ट आहे, पण जास्त तुमचा वेळ न घेण्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं जे आहे हे आरोग्य विद्यापीठामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ते जे आपण मंजूर केलेलं आहे त्याला जरा धक्का मारण्याची वेग देण्याची आवश्यकता आहे. आणि लवकरात लवकर मेडिकल कॉलेज, तिथं आयुर्वेदिक कॉलेज सुद्धा आहे, होमिओपॅथी सुद्धा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या या पॅथीज आहेत, या सगळ्याचं प्लान आपल्याकडे आहे. हे लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे हॉस्पिटल सुद्धा उपयोगी पडेल आणि आमच्या मुलींना कॉलेज सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर गंगापूरच्या या आपण पाहिलं असेल आमचा तो बोट क्लब वगैरे, त्या भागामध्ये जे आहे कन्व्हेन्शन सेंटर आणि साहसी क्रीडा संकुल हे कित्येक वर्ष जे आहेत आपण बांधतो. त्याला केंद्राने सुद्धा म्हणजे समीर भाऊ खासदार असताना काही फंड्स आलेले आहेत, पण ते अजून पूर्ण होत नाही. तर हे काय अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे पूर्ण करा ना. अर्धवट खर्च करून उपयोग काय. कलाग्रामची सुद्धा तीच परिस्थिती. आता कलाग्रामचं काम थोडंसं सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये 100 छोटे छोटे गाळे जे आहेत ह्या गरीब, आदिवासी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या जे कोणी काही महिला असतील किंवा इतर लोक असतील आदिवासी, त्यांना त्यांचं जे काही उत्पादन आहे ते तिथे विकता येईल अशा प्रकारचं एक मोठं मार्केट जे आहे दिल्ली हाटच्या प्रमाणे जिथे तयार होत आहेत ते आपल्याला करायचं आहे. तर ते आहे की पाणी प्रकल्प आमचा अडलेला आहे किकवी
तो आम्हाला करून द्या. कृषी टर्मिनल मार्केट जे आहे ते सुद्धा जे आहे 2009ला मंजूर झालेलं आहे. ते जागेअभावी इकडून तिकडे फुटबॉल सारखे जे आहे ते सगळं काम चालू आहे. ते एकदाच आता आम्ही ठरवलं होतं की अमुक अमुक जागा ही बरोबर आहे, ते जरा करा. नंतर इगतपुरीला हिल स्टेशन करण्याचा आपला विचार आहे. आता लोणावळ्याला आणि खंडावळ्याला काही जागा मुटलेली नाही, तर त्या इगतपुरीला जे आहेत आणि 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये येणार आहेत. आणि आता तर रस्ते मोठे होणार आहेत आमचे. त्याच्यानंतर हा द्वारका आणि नाशिक रोड, तुमच्याकडे कसे डबल टिबल ते खाली रस्ता, मग परत गाडी, नंतर मग रेल्वे, असं काहीतरी आमच्याकडे पण जरा डबल टिबलच्या डेकरचं जरा करा तिकडे, तर बरं होईल ना बाबा. ते बघा टाळीच पडली की नाही, म्हणजे लोकांना काय पाहिजे ते मला माहिती. आता आणि बाकीची जी आहे यादी जी आहे मी तुम्हाला देणार आहे, कारण मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आणि मला आपल्याला सांगायचं आहे, आमच्याकडे किती 15 आमदार आहे, त्यातले 13 स्वच्छपणे जे आहेत महाविकास आघाडीत आहे. 1-2 जे आहेत महायुतीचे, असे महायुतीचे, ज्याचे एकनाथ शिंदेराव शिंदे मुख्यमंत्री आणि तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, त्या महायुतीचे बरोबर 13 आहेत ना आपल्याकडे. आणि 2 जे आहेत ते आपल्याकडे येतात जातात. त्याच्यामुळे सगळेच आहेत. त्यामुळे आमचा अधिकार पण मोठा आहे. पूर्वी म्हणायचे मुंबई, नंतर पुणे, नेक्स्ट डेस्टिनेशन इज नाशिक. आता आमचा नंबर खाली गेला. आता मुंबई, पुणे, नागपूर, मग आम्ही येणार. तर आमचं सुद्धा जे आहे, म्हणून मी सांगितलं की आमचे आता सगळेच आमदार तुमचे आहेत महायुतीचे. तर आता ह्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. आणि आमची अनेक कामं जी आहेत ही अर्धवट आहेत किंवा कुठेतरी फायलीत अडकलेली आहेत, ती पूर्ण करा. आणि माझी खात्री आहे की तुम्ही म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, अजितदादा म्हणा, ही सगळी मंडळी जी आहेत फास्ट डिसिजन घेणारी आहेत. आता जे एक डिसिजन मला असं होतंय, सगळ्या आपल्या मुलींना जे आहे, जात वगैरे काही नाही, सगळ्या मुलींना आपण 8वीच्या नंतर जे आहे शिकण्यासाठी मोफत आपण शिक्षण देणार आहोत. मेडिकलचं असेल किंवा इतर कुठला असेल. चांगला निर्णय आपला होतोय, आपण तो करायचाच आहे. आता आपल्याला सिनियर सिटीजन साठी सुद्धा आपल्याला करायचं. हे सगळे अतिशय म्हणजे तिकडे जे आहे जसे मोदी साहेब करतात, फटाफट निर्णय घेतात, आणि त्याचा उपयोग जो आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला होतोय. घरांच्यासाठी उपयोग होतोय. वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे, शेतकऱ्यांना जे काही मदत होत्या, महिलांसाठी मदत होते, वेगवेगळे जे आहेत कार्यक्रम, तसे आपले सुद्धा कार्यक्रम त्याच्याबरोबर शर्यत लागलेली आहे. त्या शर्यतीत आपण त्यांच्या बरोबरीनं पुढे जाऊया. आणि महाराष्ट्रामध्ये भारत सरकार, मोदी साहेब आणि तुम्ही या दोन्ही सरकारामुळे त्या महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. तुमचाच भाषणाचा